अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील साबळे परिवाराचे पूर्वज श्री मोहनी बाबा यांची नूतन न्यायवास्तू व ग्रंथालय कक्षाचं वास्तुपूजन व उद्घाटन सोहळा तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ अकोलेचे आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आला। रविवार दिनांक 24/12/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता कोंभाळणे येथे आयोजित या कार्यक्रमात पत्रकार तुकाराम पोपेरे, हरिभक्तपरायण नारायण महाराज नांगरे, बांबळे सखाराम, सरपंच विजय दराडे, तुकाराम सदगीर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी ग्रामस्थ अनिल साबळे सर, गौतम साबळे, ग्रामपंचायत सदस्य किरण प्राचार्य सातेवाडी, सिकंदर पोपेरे, जालिंदर पगारे, चंद्रा मोरे, वर्षा साबळे, रवींद्र पोपेरे, उत्तम पोपेरे, मनोहर पोपेरे, अमोल साबळे, विशाल साबळे, सनी साबळे, अंकुश साबळे, राहुल साबळे, प्रकाश साबळे, विष्णू साबळे, दादू साबळे, संदीप साबळे, कांताराम साबळे, मारुती साबळे, दशरथ साबळे, संदीप साबळे, गणपत साबळे, नारायण बांबळे सरपंच, अनिता सदगीर उपसरपंच, कोंभाळणे ग्रामपंचायत सदस्य सखाराम पोपेरे, खंडू डहाळे, सुनीता पोपेरे, बांबळे लक्ष्मी, दराडे वैशाली आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन गौतम साबळे सर यांनी केले तर आभार ॲडव्होकेट अनिल साबळे सर यांनी मानले। या कार्यक्रम प्रसंगी सिद्धार्थ समता मंडळ यांनी जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी तुकाराम पोपेरे। तुमचा आद्य पुरुष त्यांच्या ह्या भव्य अशा वास्तूचे उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थित माझ्या हस्ते झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो। आणि त्याच्याबरोबरच आताच वक्त्यांनी सांगितलं की वाचनालय म्हणजे खरोखर तुम्ही बाबासाहेबांचे पाईक आहेत हे आपण सर्वांनी दाखवून दिलं। कारण बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, समतेसाठी संघर्ष करा। आणि त्याच परिस्थितीत आज आपण जगतोय की शिकाल तर वाचाल आणि नाही शिकाल तर संपून जाल अशी परिस्थिती आहे। म्हणून आपल्या गावामध्ये हे वाचनालय आणि मंदिराचे सुंदर असा कार्यक्रम होतोय। खरं तर सर्वप्रथम जेवढ्या देणगीदारांनी देणगी दिली आणि तुमच्या अध्यक्षांसह ज्यांनी या मंदिराला उभं केलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा धन्यवाद। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला ज्यांनी निमंत्रण दिलं ते आदरणीय गौतमजी साबळे सर, आता तुमच्या ग्रामपंचायतचे सदस्य, त्याचबरोबर सरपंच नारायण बांबळे, ॲडव्होकेट अनिलजी साबळे, नारायण नागरे उपसरपंच, अनिता भास्कर सदगीर, मनोहरराव पोपेरे, संदीप साबळे, तुकाराम पोपेरे, प्रकाश साबळे, सिकंदर पोपेरे, तुकाराम सदगीर, उत्तम पोपेरे, त्याचबरोबर बांबळे गुरुजी, व्यासपीठावरील सगळेच सन्माननीय उपस्थिती, सर्व समोर उपस्थित असणारी माझी मायबाप जनता, हे सगळे माझे चिमुकले मित्र। मी आपल्या गावामध्ये आणि इथं मला वाटतं आंबेडकर जयंतीला आलो आणि त्यावेळेलाच तुम्ही संकल्प केला होता की आम्ही लोकवर्गणीतून हे मंदिर उभं करणार आहे। कुठलीही मदत न घेता, बाहेरची कुठलाही निधी न घेता एवढं सगळं तुम्ही उभं केलंय। मी खरं तर 5 लाख रुपये दिले हे माझ्या दृष्टीने कमी वाटतंय। तर तुम्हाला जे काही इथं अजून पुढे निर्माण करायचं असेल तर आज मी गेल्यानंतर तुमची बैठक घ्यायची आहे आणि सोमवारी दुपारनंतर मला फोन झाला पाहिजे, नाही तर कुणीतरी येऊन सांगायचं की डॉक्टर साहेब अजून आम्हाला वरती काय बांधायचे, खाली काय। मंगळवारी माझी लिस्ट तयार झाली। आनंद आपल्या गावाचा याचा आहे की सगळं गाव ह्या कार्यक्रमाला एकत्र आहे। म्हणजे मी साधारणतः 8-10 वर्षापूर्वीच्या आंबेडकर जयंत्या करायचो, तिकडे आमचा सुनील बद्रिके, आम्ही सगळेजण तळ्याचा। तर त्यावेळेला काय व्हायचं, आमची जे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते तेवढंच तो कार्यक्रम करायचे, गाव काय त्या कार्यक्रमाला यायचंच नाही। पण आम्ही सगळ्यांनी जायला सुरुवात केली ना, आता बघा जयंतीला हे मोठं रूप आलंय, सगळे एकत्र येत आहेत। आता मी कधी वाट्याला येत नाही, तुम्ही लोक बोलवता, मला खिरवऱ्याला गेल्या वर्षी बोलवलं पण त्या कार्यक्रमाला मी येऊ नाही शकलो।
पण तुम्हाला हे सांगतो की मला बाबासाहेबांचा मी किती ठरवलं तर उतराई होऊ शकत. मगाशी या मित्रानं सांगितलं की SC STचं आरक्षण संविधानिक आहे आणि मी घटनेच्या 342व्या कलमानुसार आदिवासीला आरक्षण भेटलं आणि ते आरक्षण कसं भेटलं हे मी विधानसभेत मांडलं आणि त्यांना त्या सगळ्या आमदारांना किंवा सभागृहाला सांगितलं की तुम्ही आज आमच्यावरती तुटून पडताय. जर बाबासाहेब जन्माला आले असते नसते तर कदाचित ह्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर सुद्धा तुम्ही मला उभं केलं नसतं. बाबासाहेबांमुळे आम्ही इथं आहे आणि आज मी तिथे ठणकावून सांगितलं तुम्ही धनगर हा आदिवासींमध्ये कधीच येऊ शकत. आणि त्यामुळं राजकारणाच्या जागी इकडं ह्या नेत्यांनी म्हणायचं धनगर येणार, तिकडच्यांनी म्हणायचं आदिवासींमध्ये घुसायचं, मतं घ्यायचं, हे मताचं राजकारण आणि त्याच्यात सर्वसामान्यांचा बळी जातो. तुमच्या गावाचं इथला पैलवान हर्षवर्धन सदगीर तुमच्या गावचा, राईबाई पोपेरी तुमच्या गावच्या, सगळं खरं तर महिलांचं मी अभिनंदन करतो का सगळ्या एकत्र आल्यांमध्ये दारू बंद पाडलं. आता बंद असेल अशी अपेक्षा, नसेल तर महिलांबरोबर मी उभा आहे. आता त्याच्या पुढं जाऊन बोलायचं तर तुमच्या गावाला काय व्हायचं, बाहेरून लोक यायची भेटायला आणि गावाचे रस्ते सगळीकडे खराब, बरोबर ना. म्हणजे ते आधीच्या पुढाऱ्यांना का वाईट वाटत नव्हतं मला माहित नाही किंवा लाज का वाटत नव्हती, पण मला प्रत्येक वेळेला वाटायचं अरे इथले रस्ते व्हायला पाहिजे. मध्ये ते मला वाटतं चंद्रकांत दादा येऊन गेले, बरोबर. मग ते आराई मावशी आमची म्हणून माझा भाऊ देईल, मी म्हणायची चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी निधी नाही दिला. शेवटी मतदारसंघात तुम्ही मला निवडून दिलं आणि मी पहिला रस्ता हा जो तुमचा केळीला जाणार आहे, कारण तुमचा बाजार सगळा केळीला राहतो म्हणून आपण गुरुजी सांगतायत तसा 1,10,00,000चा दिला. आता जे खड्डे पडले ते मी भरतो, परंतु तुम्ही खंदून खड्डे नका पाडू, मला ते दवाखान्यात आणि काय करायचं आता तुमच्यावर कारवाई करायला तर तुम्ही माझे. त्याच्यापेक्षा एक सिमेंटची गोण आणा, रात्रीचे टाकून द्या, त्याला पाणी मारा, थोडीशी काळजी घ्या. तुम्ही प्रत्येकानं जर नवीन गाडी घेतली मी जाऊन क्रॅश मारला तर तुम्हाला राग येणार. आता 1,10,00,000 तुम्हाला खरं सांगतो, मी आमदार झालो तरी 50 लाख एकत्र मी अजून पाहिले. आता तुम्ही जर असं कराल, आता तुमचं घाटाचा खालचा रस्ता आहे तो रुंदीकरणाचा होणार 5.5 मीटरचा. आता एका बाबानं शेततळं केलंय ते फार रस्त्यात आणले, त्याला मी सांगितलं अरे बाबा असं करू नको, असं कराल. आणि तुम्हाला सांगतो की जर गावाची समृद्धी कशात असेल, चांगले रस्ते आणि चांगली शाळा. गावात मंदिरं कितीही सुंदर कर, पण ज्या गावात शाळा नाही ना त्या गावाची प्रगती खूप. तुमची तर शाळा जुनी आहे, मी तिथे शाळा खोल्या पण दिल्या, मंदिराला सभा मंडप दिला, अजून रस्ते दिले. आता माझा पुढचा प्रयत्न आहे की पोपेरवाडीचे पोरं आले की तिथं काहीतरी लागत असेल तर सोमवारपर्यंत मला सांगा, मी तिथं पण निधी देणार आहे. म्हणजे निधीला तुम्हाला कुठून कमी पडणार. शाळा चांगली आहे, शाळेत शिक्षक चांगले, शाळेवर लक्ष द्या. तुमच्या गावात दवाखाना आहे, म्हणजे परिपूर्ण गाव, शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट, त्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं शिकलेली मंडळी आहेत. म्हणजे इथं तुम्ही एवढं प्रेमानं सगळ्यांचा सत्कार करत होता, कौतुकाने सगळे मंडळी येत होती आणि मी भारावून गेलो. म्हणजे माझी हिंमत पण नाही झाली की माझे अजून 2 कार्यक्रम बाकी आहेत. कारण एवढा जीव लावून हा असा घरचा कार्यक्रम, एखादं लग्न असावं आणि त्या लग्नात प्रत्येक पाहुण्याची अवभगत करावी असं सगळं चाललंय. खरंच तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून मी आभार मानतो. आणि हा आदर्श आता फक्त माझी विनंती आहे की उद्या परवा तिथं पहिल्यांदा बाबासाहेबांचा एक फोटो आतमध्ये लावला. म्हणजे असं ना तुमच्याकडे मला सांगायची गरज नाही, परंतु ते शाहीर म्हणतो त्या भाकरीवर तुझ्या बाबासाहेबांची सही आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात म्हणजे इथं सगळे जे आहेत कुणी आहेत की बाबासाहेब नसते तर आपलं अस्तित्व कठीण असतं. आणि म्हणून माझ्या घरात तुम्ही आलं तर मी कोणत्या जातीचं आहे ते तुम्हाला कळणार. माझ्याकडे गौतम बुद्ध आहेत, शिवाजीराजे आहेत. म्हणजे मी सगळी तुम्ही जर पाहिलं
तर तिथं आणि शेवटी बाबासाहेबांनी जे काम केलंय तर तो एक समाज डोळ्यापुढे ठेवून नाही, देश डोळ्यासमोर ठेवला. आम्ही पहिल्यांदा भारतीय, शेवटी भारतीय, म्हणून आपलं सगळ्यांचं वागणं आज खरंच मला खूप आनंद वाटला. आणि खरं तर मी पठारावरती होतो, मला यायला कदाचित उशीर झाला असेल, तर तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की मी वेळेत कदाचित पोचू नाही शकलो. परंतु उलट लवकर आलो असतो तर कदाचित काही जनावरं आणायची, काही शेताची कामं मायलाची, तसं स्वयंपाकाचा तुम्ही ताण ठेवलेला दिसत नाही. मला स्वयंपाकाचा वास आला, मला म्हणजे तुम्ही सगळं एकदम आखून रेखून काम केलं, नियोजन सुंदर आहे. बाकी जेव्हा जयंतीला येईल त्यावेळेला बाबासाहेबांबद्दल, महात्मा फुलेंबद्दल, क्रांतीवीर राघोजी भांगरेंबद्दल बोलेल. पण सगळ्या गावाचा गावगाडा असणाऱ्या मंडळीला, सरपंच बिरपंच सगळ्यांना मी विनंती करतो की इलेक्शन झालं विसरून जा. आता 6 वर्ष तुम्हाला कारभार करायची, सगळ्यांनी एकत्र येऊन कारभार करा. ग्रामसभा हा विकासाचा आत्मा आहे. ग्रामसभेला आता 26 जानेवारीला ग्रामसभा राहील आणि आपल्याला सांगायला आनंद आहे की आपल्या घटनेला अंमलात येऊन आता 75 वर्ष सुरू होणार. म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन हा 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव वर्ष सुरू होणार आहे. आणि ह्या वर्षात तुमचं वाचनालय आता सुरू होत आहे. तर त्या निमित्तानं माझं एकच सांगलं की गावात कार्यक्रम घ्या. गावाचं कुठंच भांडण मारामारे तर ते आपला विषय नाही. तुम्हाला माझ्याकडं काम पाहिजे ना गावाला कामं, तर माझी 2 कामं करायची. गावामध्ये एक ग्रामपंचायतचा ठराव घ्यायचा, म्हणजे असं चास गावामध्ये घेतलंय की गुटखा जो दुकानात विकेल त्याचं रेशन, लाईट आणि नळाचं पाणी बनवलं. जो दारू विक्री करेल त्याचं वीज कनेक्शन, रेशन आणि पाणी बंद होईल असा ठराव घ्या. एकदा टाळ्या वाजवलं तर बरोबर. म्हणजे तुम्ही हा ठराव घेतला, तहसीलला दिला ना, फक्त तुम्ही सांगायचं, ते काम पुढं करायची जबाबदारी आहे.